नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, त्यात अन्नधान्याने केंद्र सरकारची झोप उडवली आहे. अन्नधान्य महागल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. पिठापासून ते डाळीपर्यंत सर्वच वस्तू महागल्या आहेत. तांदळाने त्यात अजून भर घातली आहे. देशात महागाई कमी करण्यासाठी भारत ब्रँड अंतर्गत केंद्र सरकार तांदळाची मोठी खेप बाजारात आणण्याची तयारी करत आहे. या तांदळाची किंमत 25 रुपये किलो आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याविषयीची माहिती दिली आहे. महागाई 2 अंकी झाल्याने केंद्र सरकार समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. अयोध्या येथे 22 जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने एक मुस्लिम युवती हातात भगवा घेत आपल्या 2 मित्रांसह मुंबई येथून अयोध्येला पायी निघाली असून अयोध्येला जात आहे. आज त्यांच्या यात्रेचा 5वा दिवस असून नाशिक येथून ते पुढे रवाना झाले. शबनम शेख असे या मुस्लिम युवतीचे नाव आहे. रामायणाबाबत ऐकत असल्याने प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आस्था असल्याची प्रतिक्रिया मुस्लिम युवती शबनम शेख यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे अयोध्या येथे जाऊन प्रभू श्री रामचंद्र यांच्याबाबत आणखी जाणून घेण्याची भावना तिने व्यक्त केली आहे. येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरून ठाकरे गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया समोर येत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. अयोध्येतील मंदिरांचं उद्घाटन हा भाजपाचा कार्यक्रम आहे असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे. तर आम्ही काय त्यांच्या आमंत्रणाची वाट पाहतोय का? आम्ही तर अयोध्येला जाणारच आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या आधी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्या जंक्शन रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुढे अयोध्या रेल्वे स्थानकाचं नाव अयोध्या धाम असं असणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2 दिवसांपूर्वी अयोध्या धाम स्टेशनचं नाव ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे विभागाच्या या निर्णयामुळे राम भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुढच्या महिन्यात 22 जानेवारीला रामलल्लांच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत सध्या जोरदार तयारी देखील सुरू केली जात आहे. एक भीषण अपघात झालाय. रात्री 9च्या सुमारास डंपर आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर बसमध्ये आग लागली. बसमधील 12 प्रवासी जिवंत जळाले. या प्रवाशांना रुग्णालयात नेताना आणि रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडवणारा हा भीषण अपघात आहे. 15 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. बसमध्ये जवळपास 40 प्रवासी होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले. आसपासच्या लोकांनी बचाव कार्यात मदत केली. घटनास्थळी पोलीस असून फायर ब्रिगेड करून जोरदार बचाव कार्य सुरू आहे. ही घटना मध्य प्रदेशातील गुना इथली आहे.